मी शालिनी मॅडमचं स्टेटमेंट बनवलं आहे. लग्नानंतरची 3 वर्ष तुम्हाला प्रतापरावांकडून झालेला त्रास, त्यानंतर तुम्ही मुलींचा जीव वाचवण्यासाठी तिकडनं पळून जाणं, त्यानंतर त्यांनी तुमच्या पाठी गुंड पाठवणं, त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणं. हे नाटक उघड झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला दिलेला त्रास, त्यांच्या धमक्या, हे सगळं या स्टेटमेंटमध्ये मेन्शन आहे. सगळं तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे आपली केस स्ट्रॉंग आहे. आपल्याला सहज 1 महिन्यात डिवोर्स मिळेल. सर, पण मग प्रतापराव इथे येऊन आम्हाला जी धमकी देऊन गेला, धमकावून गेला, ते सगळं नाही लिहिलंय का त्यात? हो आहे ना, ते मेन्शन आहे याच्यामध्ये. पण मग त्याची साक्ष कोण देणार? ॲक्च्युली RK सरांनी मला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि वेळ आली तर ते स्वतः कोर्टामध्ये साक्ष द्यायला उभे आहेत. ग्रेट. खरंच देव माणूस आहेत RK सर. रिअल लाईफ हिरो. अजून काय बोलू मी? हो ना, ते आहेत म्हणूनच आजचा दिवस आम्ही बघू शकतोय. होय, खरंय. आता तुम्हाला एकच करायचं आहे. प्रतापराव कोर्टात काहीही बोलला तरी तुम्हाला तुमचा पेशन्स ढळू द्यायचा नाहीये. त्यांचे वकील तुम्हाला उचकवतील, तुमच्यावर आरोप करतील. तुम्ही चिडून काहीही बोलायचं नाहीये. जितकं ठरलंय तितकंच बोलायचं. या स्टेटमेंटवर सही लागेल तुमची. हो. इकडे आणि इथे 2 सह्या लागतील तुमच्या. बरोबर आहे. महेंद्र सर, तुमची पण एक सही लागेल. माझी सही? हो, एक गार्डियन म्हणून. हां. बरोबर आहे सर. माझं काम झालंय सर. येतो मी. हे निरुपा रॉय. भाई काय आहे हा? काही चांगलं घडलं तरी तू रडतच असतेस ना? हे पिंक, काय काय असं बोलतेस सारखं तिला? हे असं होणं स्वाभाविक आहे का? शालिनी मुंबईला आल्यानंतर प्रत्येक दिवशी आपण तिच्या सोबत होतो, पण त्या अगोदरचं तिचं आयुष्य खरंच खूप खडतर होतं. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असल्यासारखं जगली येते. आणि आपल्याला जेव्हा असं वाटतं ना की आपल्याला आयुष्यात न्याय कधी मिळणारच नाहीये, आणि तेव्हा न्याय मिळतो ना,
तेव्हा इतकं इमोशनल होणं तर बनत आहे यार. ए गुड्डी, टेन्शन नको घेऊ हा. खूप सोचलीस तू इतकी वर्ष. पण आता रात गई बात गई. आता सगळं चांगलं चव होणार. हा, तुझ्या आणि भाईच्या मध्ये कोण येतं ना ते मी बघतेच आता. किती साहेब आले असतील बहुतेक. आणि आरके आले असेल तर चल काय काहीतरी काय अरे त्यांचं काहीतरी राहिलं असेल किंवा काहीतरी सांगायला आले असतील. महेंद्र देवकर. हो मीच. हो वहिनी आल्या वहिनी. डबा आणलाय तुमच्यासाठी. काळ्या वाटाण्याची उसळ आहे ना. तुम्हाला कसं कळलं? ना काही शार्प आहे माझं म्हणून. मी देते तुम्हाला, लगेच खाऊन घ्या. घाई आहे नाही, मला नीट बघू तरी दे तुला. बघू. डोळे का असे झालेत? झोपली नाहीस का? काही त्या प्रतापरावाच्या माणसांनी काही त्रास दिला? त्रास तर दिलाय, पण त्याने नाही. मग तुम्ही मी का सारखे सारखे दिसता मला? तुम्ही आलात ना की मला अस्वस्थ व्हायला होतं. मी तर इथून हल्लोही नाहीये. कसं येणार? तुम्ही स्वप्नात येता माझ्या सारखे सारखे, आणि माहितीये सगळीकडे तुम्हीच दिसता मला. वा, म्हणजे मन तुझं, विचार तुझे, डोकं तुझं, त्या विचारातला मी कोणाचा? काय ग, मी कोणाचा?